श्री स्वामी समर्थ स्वामी विचारसार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तरी मी आज तुमच्यासाठी ऋषीपंचमीची कहाणी घेऊन आलेली आहे, तरी तुम्ही ती स्किप न करता नक्की पाहावी ही नम्र विनंती। तर ऐका हो ऋषी ईश्वरांनो, तुमची ही कहाणी आटपाट नगर होते। तेथे एक ब्राह्मण होता। तो आपला शेतीभाती करून सुखाने नांदत होता। पुढे काय झाले त्याची बायको शिवेनाशी झाली। विटाळ तसाच तिने घरात कालविला। त्या दोषाने काय झाले, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला। त्या बाईला कुत्रीचा जन्म आला। देवाची करणी, दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती ती तो मोठा होता। देवधर्म करायचा, श्राद्ध पक्ष करायचा, आपल्या ब्राह्मणांचा समाचार घेई। एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आले। त्याच्या बायकोला सांगितले, आज माझ्या बापाचे श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर। तीही मोठी पवित्र होती, ती पतिव्रता होती। तिने चार भाज्या, 4 कोशिंबीर, खीरपुरीचा स्वयंपाक केला। इतक्यात काय चमत्कार झाला, खिरीचे भांडे उघडे होते, त्यात सर्प आपली गरळ टाकली। हे त्या कुत्रीने पाहिले। मनात विचार आला, ब्राह्मणांनी ती खीर खाल्ली तर ते मरून जातील, म्हणून आपल्या मुलाला ब्राह्मण हत्येचे पातक लागेल म्हणून उठली आणि पटकन जाऊन पातेल्याला शिवली। ब्राह्मणाच्या बायकोला राग आला। तिने जळतं कोलतं घेऊन ती कुत्रीच्या कमरेत मारले। तो स्वयंपाक टाकून दिला। पुन्हा स्वयंपाक केला। ब्राह्मणांना जेवू घातले। कुत्रीला काही उष्टे नाष्टे घातले नाही, त्यामुळे सारा दिवस उपास घडला। रात्र झाल्यावर ती आपल्या नवऱ्याजवळ गेली, म्हणजे बैलाजवळ गेली आणि आक्रोशाने रडू लागली। बैलाने तिला विचारलं। ती म्हणाली, मी उपाशी आहे, आज मला अन्न पाणी नाही। खीराच्या पातेल्याला सर्पाने गरळ टाकली, ती माझ्या दृष्टीस पडली। ब्राह्मण मरतील म्हणून पातेल्यास जाऊन शिवले। माझ्या सुनेला राग आला, तिने जळतं कोलतं घेऊन माझी कंबर मोडली। माझं सारं अंग दुखत आहे, याला मी काय करू? बैलाने तिला उत्तर दिले, तू आदल्या जन्मी विटाळशीन, विटाळ घरात कालविलास, याचा संपर्क मला झाला, त्या दोषाने मी बैल झालो। आज माझा मुलगा मला नांगरण धरून तोंड बांधून मला मारलं। मी देखील आज उपाशीच आहे। आज त्यांचं श्राद्ध फुकट गेलं। हे भाषण मुलाने ऐकलं, लगेचच उठून बाहेर आला, बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न दिले, दोघांनाही चांगले पाणी प्यायला दिले। मनात फार दुःख झाले। दुसऱ्या दिवशी सकाळी उठा घोर अरण्यात गेला। ऋषींचा मेळा पाहिला। त्यांना साष्टांग नमस्कार घातला। ऋषींनी त्याला प्रश्न विचारला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलांनी सांगितले, माझ्या पित्याला बैलाचा जन्म आला आहे आणि माझ्या आईला कुत्रीचा जन्म आलेला आहे। त्यांना मोक्ष कसा मिळेल याच्या चिंतेत मी पडलो आहे। कृपा करून मला उपाय सांगा। तेव्हा ऋषींनी सांगितले, तू ऋषीपंचमीचा उपास कर। ते व्रत कसे करायचे? भाद्रपद महिन्यात येत्या चांदण्याच्या पक्षातील पंचमी येते, त्या दिवशी काय करायचं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावे, आघाड्याची प्रार्थना करावी,
त्यांच्या कष्टाने दंत धावन करावे. आवळ्याची काडी काढून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, केसाला लावावे, मग अंघोळ करावी, धुतलेले नवीन वस्त्र नेसावे, चांगल्या ठिकाणी जावे, अरुंधतीस सप्त ऋषीची पूजा करावी, असे 7 वर्ष करावे. शेवटी उद्यापन करावे. या व्रताने काय होते? रजस्वला दोष नाहीसे होतात, पापापासून मुक्ती होते, 7 तीर्थाचे स्नान पुण्य लागते, नाना प्रकारचे दान पुण्य लागते. मी इच्छिते कार्य होते. मुलाने ते व्रत केले, त्याचं पुण्य आपल्या मातापित्याला दिलं. त्या पुण्याईने काय झाले? रजस्वला दोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरले. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघेही विमानात बसून स्वर्गास गेले. मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो. ही 7 उत्तरी कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. ही कहाणी ऐकावी ही नम्र विनंती. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. श्री स्वामी समर्थ.